2-3 दिवस झाले माझा काही व्लॉग आला नाही. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. मी हर्षदा. ॲक्चुअली खरं तर 15 ऑगस्टचा जो वीकेंड होता, त्या दिवशी आमच्या घरी आले होते आई-बाबा, भाऊजी, मावशी, काका, ताई आणि एवढ्या सगळ्यांच्या समोर व्हिडिओ काढायला थोडंसं अवघड जातं. कारण अजूनही मी एवढी कम्फर्टेबल नाही झालेली फोन काढून कंटिन्युअसली पिक्चर्स क्लिक करायचे किंवा व्हिडिओ क्लिक करायचे. त्यामुळं आम्ही ज्यावेळेस बाहेर पडलो खरं तर घरातनं, त्यावेळेस जेवढे काही क्लिक करता आले मला व्हिडिओज तेवढेच मी क्लिक केलेत आणि त्याचाच हा व्लॉग आहे. खरं तर 15 ऑगस्टच्या दिवशी माऊलींचा 750वा जन्मदिवस आला होता आणि त्या दिवशी खरं तर आळंदीतलं जे कलश आहे ते चेंज करून सुवर्ण कलश स्थापन केलं होतं आणि त्या दिवशी खरं तर खूप गर्दी होती आणि त्याच दिवशी रात्री 12 वाजता जन्माष्टमीचा मी घरी येऊन असं सेलिब्रेशन केलं. दुसऱ्या दिवशी गोपाल काला होता आणि गोपाल कालाच्या दिवशी आमच्या इथे असं काही दहीहंडी सेलिब्रेशन करत होते. खरंच खूप छान सेलिब्रेशन केलं होतं. पण आम्हाला काही पूर्णपणे पाहता आलं नाही. थोडा वेळ पाहिलं. दुसऱ्या दिवशी संडेला आम्ही गेलो होतो पिंपरीला आणि पिंपरी मार्केट खरंच खूप गच्च भरलेलं होतं. त्यानंतरनं घरी आलो आणि चिंचवडमध्ये मी गेले होते सॅलॉनमध्ये कारण मला हेअरकट करायचा होता. बरेच दिवस झाले माझे केस इतकी सिमिलर दिसतात आहे ना आणि मलाच माझा कंटाळा आला सेम लूकचा. त्यामुळे म्हटलं चला कारण मी ज्यांच्यासोबत आले होते त्या ताईंनी इथेच कट केला होता हेअर आणि त्यांचे बऱ्यापैकी हेअर वाढलेले आहेत. म्हटलं चला माझ्याही हेअर्सला थोडं काही चेंजेस होतात आहेत का पाहता आणि जरी नाही झाले तरी काही हरकत नाही. मला माझा लूक थोडासा वेगळा करून हवा होता. म्हणून मी मस्तपैकी हेअर कट केलं. त्यांनी मला बऱ्यापैकी कुठले प्रॉडक्ट्स वापरायचे, काय वापरायचे ते सांगितलं आणि मी लिटरली अजून ब्लो ड्रायसुद्धा केला नव्हता हेअर्सला. तरीसुद्धा इतकं छान सगळं नाही का केस सेट झाले होते आणि असा काही माझा लूक होता. आवडला का तुम्हाला मला नक्की सांगा. चला तर मग उद्या भेटूया. थँक सो मच. बाय बाय.